आरपीआय खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आपल्यासोबत सचिन खरात स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांनी सध्या नुकतीच जी मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची भेट आहे ती घेतलेली आहे. सर, तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलेला आहात, तुमचा अख्खा पक्ष आणि तुम्ही त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. भेटीमागचं पहिलं आणि मुख्य कारण काय? मुळात भेटीमागचं मुख्य कारण म्हणजे फडणवीस साहेबांची मला वेळ मिळालेली होती आणि त्या वेळेनुसार मी आज त्यांची भेट घेतलेली आहे. आणि या भेटीमध्ये सामाजिक विषयावर चर्चा झालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकतर उपवर्गीकरणाचा विषय फार मोठ्या प्रमाणात आहे आणि उपवर्गीकरण होऊ नये ही माझ्या पक्षाची ठाम भूमिका आहे. ही सुद्धा त्यांच्या कानावर घालण्याचं मी कानावर घातलेली आहे. आणि तसंच राज्यामध्ये जर पाहिलं तर इंदू मिलचा प्रश्न आहे, राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब लवकरच इंदू मिलचं काम पूर्ण होणार आहे राष्ट्रीय स्मारकाचं, हे सुद्धा त्यांनी सांगितलं आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि आंबेडकरी समाजाची इच्छा आहे की गेले कित्येक वर्ष या स्मारकाला, या बाबासाहेबांच्या स्मारकाला कित्येक लोकांना पाहायचंय, त्यासाठी जो तो प्रयत्न करत आहे. परंतु हे लवकर व्हावं अशी इच्छा सुद्धा मी त्यांना बोलून दाखवली. ते सुद्धा सांगितलं की लवकरात लवकर ते होईल. अशा विविध सामाजिक विषयावर मी त्यांच्याशी महाराष्ट्र राज्यामध्ये चर्चा केलेली आहे आणि त्यांनी ती चर्चा माझ्याशी एकदम पूर्णपणे पॉझिटिव्ह चांगली चर्चा त्यांनी माझ्यावर केली. परंतु तुम्ही भेटायला नक्की तुम्ही मुख्यमंत्र्यांशी गेलेला असाल, हे सगळे प्रश्न तर असतील, परंतु तुमचा अख्खा पक्ष आहे तो आता महायुतीला पाठिंबा देणार अशा सगळ्या बातम्या आहेत त्या पुढे येतात. काय तथ्य? तुम्ही स्वतः अध्यक्ष आहात, तुमचा महायुतीला पूर्णपणे पाठिंबा असणार आहे का? एकतर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पूर्णपणे राजकीय फक्त चर्चा, कुठल्याही दोन राजकीय नेते भेटताना फक्त राजकीय चर्चा होते असं मुळीच नाही. महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रश्न आहेत, विविध सामाजिक प्रश्न आहेत. मी तेच सांगितलं की दोन प्रश्न, मी इंदू मिलचं आणि हे तुम्हाला उपवर्गीकरणाचं सांगितलं. पुढे जाऊन सांगतो की मी पुण्यामध्ये जे फुले दाम्पत्याची स्मारकाचा विषय आहे, महात्मा फुलेंचा, सावित्रीमाईंचा, आणि तो शाळेचं सुद्धा तिथं काम चाललेलं आहे. जे पहिली शाळा पुण्यामध्ये जी 1 जानेवारी 1848 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांनी काढली, त्याबद्दल सुद्धा फार मोठं काम चालू आहे. याबद्दल सुद्धा मी चर्चा केली. विविध सामाजिक मुद्द्यावर चर्चा केली. कुठलाही दोन राजकीय व्यक्ती भेटल्यानंतर राजकीय चर्चा होतेच, राजकीय चर्चा थोडीफार झालेली आहेच. परंतु यापुढे माझा पक्ष जर विचार केला तर कार्यकर्त्यांशी चर्चा करेल. ज्या पक्षाबरोबर मी काम करतो, माझा पक्ष आहे, त्याबरोबर त्यांच्या समाजाबरोबर चर्चा करेल आणि काही गोष्टी ठरवेन. नक्कीच. परंतु कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? कारण आंबेडकर चळवळीतले तुम्ही एक मोठे चेहरा पाहायला मिळतो जो महाराष्ट्रातून आहे. याआधी तुम्ही महाविकास आघाडीसोबत होतात, म्हणजे राष्ट्रवादी पहिल्यांदा एकत्र होती तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत होतात, नंतर मग वेगळी झाली, त्यानंतर अजित पवारांसोबत होतात. विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही अजित पवारांसोबत होतात. त्यानंतर आता ह्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहे. त्यामुळे कुठेतरी राजकीय प्रश्न हा येतो. ह्या पक्षातल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? जर पक्षातल्या कार्यकर्त्यांचं हो असेल तर तुम्ही महायुतीसोबत जाणार? मुळात तुम्ही जो प्रश्न विचारला की मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होतो, मी 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होतो. 2022 मध्ये जे काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 पक्ष झाले, यानंतर मी अजितदादा पवार यांच्याबरोबर थांबलो आणि लोकसभा जे निवडणुकीपर्यंत त्यांच्याबरोबर होतो. परंतु विधानसभेला मी आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावर चर्चा करून मी त्या पक्षाला मी पाठिंबा दिला जाहीरपणे. आणि ज्यावेळेस पाठिंबा दिला त्यावेळेस स्वतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब उपस्थित होते, स्वतः ताई उपस्थित होता आणि त्यावेळेस मी पाठिंबा दिला. परंतु नंतरच्या काळामध्ये जर पाहिलं तर हे 2 पक्ष येणार होती, ही चर्चा सुरू झाली आणि त्याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतर दादांशी माझा संपर्क झाला. दादांचा संपर्क झाल्यानंतर दादांना मी त्यावेळेस स्पष्टपणे निवेदन दिलं की माझ्या पक्षाला जर चांगल्या जागा मिळत असतील तर नक्की आम्ही विचार करू, असं मी त्यांना निवेदन दिलं. परंतु त्यानंतर मला मीडियाच्या माध्यमातूनच काही गोष्टी समजल्या की मला तिकीटं मिळाली आणि ती तिकीटं गुन्हेगारांची मिळाली. परंतु त्याचं मी समर्थन केलं नाही. नंतर मी दादांबरोबर चर्चा केली आणि दादांना सांगितलं की मी गुन्हेगारीचं काही समर्थन करू शकत नाही. मी ज्या घरातून येतो त्या घराणा, मला लेखक शंकरराव खरात यांच्या घराण्याचा वारसा आहे, त्यामुळं मी हे तिकीट घेऊ शकत नाही. आणि काही दुसरी तिकीटं दिली होती, तर मला ते तिकीट मान्य नसल्यामुळे मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन पुण्यामध्ये जाहीर केलं की माझा या कोणत्याही पक्षाला पाठिंबा नाही
आणि मी या इलेक्शनमध्ये कुठल्याही पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करणार नाही. हे स्पष्ट 2 पावलं मागं आलं तरी चालेल, पण कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणार नाही हे मी जाहीर केलं होतं. त्यानंतर माझं महाराष्ट्र राज्यामध्ये माझं सामाजिक काम चालूच आहे आणि त्यानंतर आज माझी मुख्यमंत्री एकतर राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री साहेबांची कोणी भेट घेऊ शकतं आणि ती फक्त राजकीयच भेट झाली असं कोणी गृहीत धरू नये. फक्त कार्यकर्त्यांचं म्हणणं असेल की आपण महायुतीसोबत जावं, तर मग तुम्ही हा विचार करणार का आणि सोबत येणार का? एकतर कार्यकर्ता हा कणा असतो पक्षाचा, त्यामुळे ही कुठलीही चर्चा जर कार्यकर्ता माझ्याबरोबर करत असेल तर त्या चर्चा करायला काही हरकत नाही. परंतु मी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष भारतामध्ये मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे आणि बाबासाहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून दलित शोषित वंचित समाजाला, नाहिरे वर्गाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करण्याचं काम करत आहोत आणि ते काम आम्ही करत राहणार. एवढं म्हणजे आरपीआय पक्ष मोठा करण्याचं काम हे मी करत राहणार भारतभर फिरून. हे माझं म्हणजे टार्गेट आहे, त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार. तुमची आज भेट झाली, आज नव्हते तुम्ही सोबत देखील याल, परंतु जर जबाबदारी म्हणायचं झालं तर महायुतीमध्ये एकूण 3 प्रमुख घटक पक्ष आहेत, त्यामध्ये आता तुम्ही येणार. काय जबाबदारी असू शकते तुमच्यावरती? कारण अनेक महामंडळ देखील आहेत, त्या महामंडळांचं देखील वाटपाचं या ठिकाणी सुरू आहे. या संदर्भात काही चर्चा झाली का आणि काही जबाबदारी तुम्हाला स्वीकारायला आवडेल? मुळात काही चर्चा झालेल्या असतात, पण प्रत्येक चर्चा सांगणं योग्य वाटत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या जे काही असेल ते समोर येणाऱ्या काळामध्ये येईल. परंतु मी एवढं सांगतो की सामाजिक विषयावर व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही मागणी केलेली आहे की बाबा कोणत्याही परिस्थितीमध्ये दलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी केलेली आहे. विविध विषयाचे दलित समाजाचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे, त्यांच्या समस्या सुटल्या पाहिजे. विशेष करून बौद्ध समाजाच्या सुद्धा समस्या सुटल्या पाहिजे, त्या मी मागण्या केलेल्या आहेत. बौद्ध समाजाचे विविध मुद्दे आहेत, पदोन्नतीतलं आरक्षण, आम्ही विविध मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. वसतिगृहाचे विषय आहेत, खूप विषय आहेत. त्या विविध सर्व विषयावर मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी अत्यंत पूर्णपणे पॉझिटिव्ह माझ्याबद्दल आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी चर्चा केलेली आहे. मी त्यांचं मनापासून एवढं धन्यवाद हे करतो की त्यांनी चर्चा चांगली अत्यंत केलेली आहे. पुन्हा एकदा भेट घेणार का? कार्यकर्त्यांशी केव्हा बोलणार? लवकरच मी कार्यकर्त्यांशी चर्चा करेल आणि चर्चा करून जी काही सामाजिक चर्चा झालेली आहे ते नक्कीच कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना सांगेल आणि त्यासाठी लवकरच कार्यकर्त्यांची बैठक राज्याची बोलवण्यात येईल. तर नक्कीच हे होते सचिन खरात, आंबेडकर चळवळीतला एक प्रमुख चेहरा. त्यांचा स्वतःचा पक्ष देखील आहे आरपीआय खरात गट आणि याच संपूर्ण पक्षाचे अध्यक्ष आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ते भेटलेले होते आणि त्यांनी भेट घेतल्याच्या नंतर अनेक चर्चा आहेत त्या झाल्या. चर्चेमधून पुढचा मार्ग काय निघतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु कार्यकर्त्यांशी बोलल्याच्या नंतरच मी पुढची पाऊल आहे ते या ठिकाणी घेईल आणि या ठिकाणी ठरवेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु आज महायुतीला त्यांचा पाठिंबा असणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. रवी सागरकरसह निखिल चव्हाण, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.